आताच्या कार्यक्रमाला आमच्या आदरणीय मार्गदर्शिका आदरणीय श्रीमती उर्मिला राठोड हे सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम पाहण्यासाठी सुरू यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं सुद्धा मी तहसील कार्यालय महाराज बदल करतो. कार्यक्रम भरपूर असा सुंदर आहे, त्यामुळं प्रेक्षकांनी बिनधास्त आपापल्या विद्यार्थ्यांना जगाचा पोशिंदा जो मातीशी नातं जोडून जगतो पण नशिबाशी रोज झुंज देतो. पेरणीसाठी तो सावकाराकडे जातो. सातबारा गहाण ठेवतो. आणि कर्जाच्या ओझ्याखाली पैसे घेऊन घरी येतो. पत्नीला धीर देत म्हणतो, काळजी करू नको. खरेदी करण्यासाठी बाजारात जातो. बियाणे खरेदी करून परत येतो. पती पत्नी दोघेही शेतात पेरणी करतात. पीक डोलतं, हिरवळ पसरते, आशा उगवतात. पत्नीच्या सोबत कापणी करतो. आणि पीक विकण्यासाठी बाजाराच्या दिशेने निघतो. तो पहिल्या सावकाराकडे जातो. साहेब, खूप कष्टानं पीक उगवलंय, थोडा तरी योग्य भाव द्या. पण उत्तर मिळत नाही. शेतकरी आशा सोडत नाही. तो दुसऱ्या सावकाराकडे जातो. घरात लेकरं उपाशी आहेत साहेब, पीक न्याय भावात घ्या. पण इथेही सावकार म्हणतो, मला परवडत नाही. शेवटी आशा घेऊन तो तिसऱ्या सावकाराकडे जातो. साहेब, हे पीक आमच्या लेकराचा श्वास आहे, योग्य भाव द्या. पण कोणी ऐकत नाही. कोणीही पीक योग्य भावात खरेदी करत नाही. बाजार बहिरा होतो. रिकाम्या हाताने तो घरी येतो. घरात भुकेली लेकरं, पत्नीचे अश्रू, डोळ्यात अश्रू, मनात वेदना. जो जगाला अन्न देतो तोच आज उपाशी. अन्नदाता उपाशी असेल तर समाज तृप्त कसा राहील. पायरीशी कुणी सान थोर नाही. साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी. हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून तो जीव माय बापा वनवायोरी पेटला. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला. खेळ
उसवल गण गोत सार आधार कुणाचा नाही ढगाळल्या भुई परिजीन अंगार जीवाला जाळी बळगे झुंजाया कीर्तची ढाल दे नविती पंच प्राण जीवारत तान दे कर पलरान देवाचल शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला तोडुनिया टाकली सनाळ कपाळी लिवल नाही पाचवी पूजाया सार आला सटवाई पूजेला नाही तरी दिस अंधारला दिसा माझी आगर कधीतरी देवा माझ्या देवावानी वागरा दिसा उजाडता कार अंधार तू केला अंधारात दिस कोंडला खेळ मांडला गोचिडासारखे चिटकून बसले सातबाऱ्याला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार आभाळ वागतंय सावत्र आईवानी दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललंय आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज अजून अंत पाहू नका सरकार शेताचा मसनवाटा झालेला आहे ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक जाळतो आम्ही त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही आता तरी विचार करा
नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गहाण ठेवलेला असत. त्या दिवशी ध्यान देऊन बघा, माझ्या पिंडाला कावळा शिवलेला असत. साऱ्या देशाचं ह्यो पोट भरतोय र, राब राबुनी शेतकरी मरतोय र. येतोच वला सुका दुष्काळ, नशिबी आमच्या तिन्ही काळ. डोळ्यात आमच्या पाऊस काळ, देश बुडव्याचा इथं सुकाळ. हर देश बांधवासाठी सार भोगतोय र, राब राबुनी शेतकरी मरतोय र. फास कर्जाचा लागलाय गळा, आता आली या मरण कळा. बळीराजाची ही अवकळा, याचा कुणाला नाही कळवळा. आज दारिद्र्यामंदी ह्यो झुरतोय र, राब राबुनी शेतकरी मरतोय र. इडा पिडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे. हिडा पिडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे. बळीच राज्य येऊ दे. बळीच राज्य येऊ दे. इडा पिडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे. इडा पिडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे. वामन रूपी पुढाऱ्यांना पाताळी त्या धाडू दे. आम्ही पिकवतो मोती र, खाया मिळते माती र. गुळ खोबर श्रीमंताला आमच्या हाती नरटी र. उलथून टाकू जुलमी सत्ता, एकीचे बळ दावू दे.